नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आलोय आम्ही बडद्याच्या भाजीला। तर हे बघा, बडद्याची भाजी शोधायला आलोय आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही शोधली, तेव्हा कुठं हे बघा एवढीशी भाजी सापडली, 4-5च कण सापडले। आणि ही भाजी आहे ना, उन्हाळा सुरू झाला का मग निघते, हे बघा अशी। तर एका ठिकाणी नसते, बरंच अशा बांधांनी इकडून तिकडून बघावं लागते, झाडांच्या खालून असते। आणि एका ठिकाणी तो कण नसतो, इथे एक भेटला तर बऱ्याच दूरवर अंतरावर आपल्याला ते दुसरा कण भेटतो त्याचा। तर मग आता अशी भाजी शोधतोय आम्ही आणि ही कशी खणायची काय ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवते। चला मग आता हे बघा, या बांधाला आहे ना एवढा एकच बडद आहे, म्हणजे एवढे आपण शोधायला किती फिरलो असेल, फार थकलोय आम्ही आता फिरून फिरून। आणि आता इथं एक भेटलाय। तर हे बघा, आता हा खोदायचा कसं मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हा बडद आहे, आला तर स्वतःवरती। हे बघा, याला खालून बटाट्यासारखं आहे, हे काय खाते नाही खालचं। आपल्याला याची भाजी करायची, जो वरती तुरा आलाय ना त्याला, हा सोंगटा, याची हे कोंबाची भाजी करायची। आता इथं मध्ये ना याला असं कणीस राहतंय फुलाचं, हा जो भाग आहे ना हा काढून टाकायचा आहे आणि हा वरचा घ्यायचा आहे आणि इथं खाली हा देठ आहे ना थोडासा तो घ्यायचा आहे आपल्याला। पण पहिलं खुडताना आपण इथून खुडणार आहे त्याला। पण खुडताना एक सावधगिरी बाळगायची असते का हे जे खालचं आहे ना हे तोडल्यानंतर आहे ना कुठं जर लागलं अंगाला तर त्याची खाज येते, मग ते अंगाला लागू नये याची काळजी घ्यायची आणि सावकाशपणे तोडायचं। हे बघा, असं तोडून घ्यायचं। आणि हा जो कंद आहे ना हा नाही घ्यायचा, आपण परत इथं ठेवून देऊ, याला परत कोंब येतो वरती पावसाळा सुरू झाला का। तर हे बघा, हा बडदा। हे बघा, पाठीमागं जंगल आहे मोठं आणि त्याच जंगलात आम्ही ही बडद्याची भाजी शोधले। तर खूप सारं आम्ही बांधाने इकडून तिकडून फिरलो, मग तेव्हा कुठे एवढीशी भाजी भेटली। आणि आता घरी जाऊन याची मस्त अशी भाजी बनवणार आहे। तर चला मग आता आहे ना ही भाजी आपण निवडून घेऊ। आता ती कशी निवडायची मी दाखवते। हे बघा, याच्यावर जर एखादा असं मरकट पापुद्रा असेल ना असा, तो काढून टाकायचा। आणि इथं आहे ना याच्या कणीस आहे आतमध्ये, तो कणीस काढायचा आहे आपल्याला, इथं मध्ये फोडायचं असं। हे बघा, असं कणीस आहे। आता कणसाचा भाग आहे ना खालच्या बाजूनी, आणि हे बघा इथपर्यंत एवढंच मोडायचं, हे वरचं नाही मोडायचं। हे घ्यायची आपल्याला भाजी, हे जे आहे ना हे काढून टाकायचं। तर अशा पद्धतीने आपण सगळी भाजी निवडून घ्यायची। आता ही बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायची। आता भाजी आहे ना धुवून घेऊ आपण। हे आता आपण पातेल्यात काढून घेऊ। पाणी जरा जास्तच टाकायला लागत आहे याच्यात, भाजीत पाणी टाकून घेतलंय बघा जास्त। आणि आता ही चुलीवर ठेवते आणि टोपाला बाहेरून राख लावले, टोप काळा होऊ नये म्हणून। आता मस्त शिजून घ्यायची। याच्यात आहे ना चिंच टाकायची आपल्याला, मी 2-3 बोटं घेतले चिंचाचे, ते टाकून घेते याच्यात। याच्यात चिंच जी टाकतो ना त्याच्यामुळे त्याचं जे खाज येते ना भाजीने, ती खाज कमी होते, खजवत नाही म्हणजे घशात। या भाजीत आहे ना पाणी टाकले ना ते पूर्ण आटून घ्यायचे, म्हणजे ती जरा जास्त शिजते। आणि जास्त शिजली का ती खव खव करत नाही घशात, आणि जर कच्ची ठेवली तर मग ती खाताना घशात खव खवते। त्याच्यामुळे जेवढी जास्त शिजवाल ना तेवढं चांगलं। भाजीसाठी मसाला करायची, तर मी इथं कांदा भाजून घेतलं, खोबरं भाजून घेतलंय आणि लसूण घेतलंय। आता अर्धा लसूण वाटून घेणार आहे आणि अर्धा आहे ना थोडा फोडणीला ठेवणार आहे।
आता पाटा धुवून घेऊ. भाजी शिजली आता बघा, पाणी पण आटलंय. याला साधारण 2 तास लागले शिजायला. तेवढं पाणी आटायला 1.5 ते 2 तास तरी लागलेच. आता आपण हे खाली उतरून घेऊ. नाही, हे बघा काहीच पाणी नाही शिल्लक राहिलं. भाजी मस्त शिजली. आता नाही, ही भाजी घाटून घेते मी. हे बघा अशी तांब्याने मस्त भाजी घाटून घेतली मी. जास्त वेळ नाही लागत, अगदी पटकन अशी बारीक होते. शिजली ना चांगली. हे बघा भाजी मस्त अशी घाटून घेतली आणि मस्त शिजली पण ती भारी आहे. जर चांगली शिजली ना तर तांब्याना पण घाटता येते पटकन. जर शिजली नाही, कडक राहिली, तर मग घाटायला जरा कडक जाते ती. याच्यातलं चिंचोक आहेत ना, ते काढून टाकते मी बाजूला. भाजीसाठी ना आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे थोडस. द्यावं. टोप गरम झालंय. आता आपण तेल टाकून घेऊ त्याच्यात. लसूण टाकून घेऊ आता याच्यात. लसूण मस्त परतलाय, त्याला थोडा कच्चा पण गेलाय त्याचा. आता वाटलेला हे मसाला आहे ना, तो टाकून घेते. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतलाय मस्त. आता याच्यात आहे ना मसाले टाकून घ्यायचे. आपल्याला लाल तिखट आहे ते. इथं मसाले काढून घेतलेत मी आणि हळद घेतले. आता हे टाकून घेऊ आपण. मसाले पण आता याच्यात मिक्स करून घ्यायचे जरा. आपले जे घरगुती मसाले आहेत ना, ते टाकून घ्यायचे. जास्त जर मसाले टाकले तर मग भाजीची जी चव आहे ती थोडीशी वेगळी लागते. आपल्याला ओरिजिनल भाजीची चव अनुभवायला मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे मसाल्याचा वापर थोडासा कमी करायचा. याच्यामध्ये घाटून घेतली ना ती भाजी टाकून घेऊ आपण.
भाजी अशी मिक्स करून घेतली मसाल्यात. याच्यात गरम पाणी टाकायचे आपल्याला. आता याच्यात गरम पाणी टाकू, जेवढी भाजी पातळ पाहिजे तेवढं. आणि याला 1-2 उकळ्या काढायच्या. चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. भाजीला आता 1-2 उकळ्या काढायच्या म्हणजे आपली भाजी तयार. भाजीला मस्त आहे बघा, उकळी आले आणि थोडीशी आटले पण. आता भाजी खाण्यासाठी तयार आहे. मी खाली उतरून घेते. हे बघा, बडदेची अशी पातळ घाट भाजी बनवतात. चवीला एकदम टेस्टी लागते आणि खूप आयुर्वेदिक अशी भाजी ही. पोटाचे कोणतेही आजार असू द्या ते बरं करते. आणि गुडघेदुखी, सांधेदुखी त्याच्यावर पण चालते. तुम्हालाही कुठं जर भेटली ही भाजी तर तुम्ही नक्की बनवून खा. कशी झाली भाजी तर? एकदम छान भाजी झाली. नक्की ना? नक्की. दादू, भाजी कशी झाली ते? चांगले? मटण दिसते? नाही, मग मटणाची टेस्ट येते त्याला. मटणाची टेस्ट येते. ही भाजी आहे ना, हिचा म्हणजे खास लागते. वर्षातून एकदा खायची भाजी. बडद्याची भाजी ही चांगली असते यार. म्हणजे पोटात पेय असेल काय असेल तर ते बरं होतंय त्याने. लोक लांबून येऊन नेतात. आपण पण खाली पाहिजे ती. हा, वर्षातून एकदा वर्षातून एकदा 2दा तरी खाली पाहिजे. आता खा मग. आता चांगले लागते ही भाजी. छान आहे. शिव घे तुला. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला जरूर लाईक करा. बाय बाय.